सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळे इथल्या हायस्कूलच्या आवारात मतमोजणी प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वृक्ष संवर्धनासाठी उत्स्फूर्तपणे प्रयत्न केले। शाळेतील लहान मुलांनी लावलेली फळांची झाडं उन्हामुळे कोमेजली होती। हे पाहताच पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदारानं स्वतः पुढाकार घेऊन या झाडांना पाणी घातलं आणि पर्यावरण संवर्धन ही केवळ बोलण्याची नव्हे तर कृतीची गोष्ट असल्याचं समाजाला दाखवून दिलंय। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळे इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी फळांची झाडं लावली आहेत। सध्या शाळेला सुट्टी असल्यानं पाण्याअभावी ही झाडं सुकण्याच्या मार्गावर होती। दरम्यान या परिसरातील एका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे आणि गोपनीय विभागाचे हवालदार एकनाथ भांगरे तिथं उपस्थित होते। त्यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेऊन तात्काळ फळबागेतील सर्व झाडांना पाणी दिलं। त्यांच्या कृतीमुळे झाडं वाचली आणि एक सुंदर फळबाग पुन्हा ताजीतवानी झाली। एवढ्यावरच न थांबता कामातून वेळ मिळेल तेव्हा ही झाडं जगवण्यासाठी नक्की प्रयत्न करू असं आश्वासनही उपनिरीक्षकांनी दिलं। त्यांच्या या पर्यावरणपूरक कृतीमुळे हुपरी परिसरातून त्यांचं कौतुक होतंय।